श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण अधिक मासाच्या निमित्ताने पारंपरिक आणि अतिशय चविष्ट पुरणाचे दोंडे बनवणार आहोत। महाराष्ट्रात अधिक मास, श्रावण आणि सणवाराच्या दिवशी हा खास गोड पदार्थ आवर्जून केला जातो। गूळ, चना डाळ आणि गव्हाच्या पिठापासून बनणारे हे पुरणाचे दोंडे पौष्टिक, स्वादिष्ट आणि पारंपरिक चवीने भरलेले असतात। चला तर मग आपण पुरणाचे दोंडे करायला सुरुवात करूया। इथं मी 2 तास चना डाळ भिजत घातली होती, 1 वाटी। आता ती कुकरमध्ये घेतली। 1 वाटी चना डाळ घेतला, 1.5 वाटी पाणी घेतलंय, हळद घेतली आणि थोडं तेल घातलंय, म्हणजे आपल्या पुरणाला कलर छान येतो आणि पुरण छान शिजतं। आता आपण कुकर बंद करू आणि मंद गॅसवरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊ। अधिक मास हा हिंदू धर्मात पुण्यप्राप्तीचा महिना मानला जातो, म्हणून देवाला वाण दाखवायला हे दोंडे केले जातात। या काळात उपास, दानधर्म आणि सात्विक पदार्थांचे विशेष असतं। पुरणाचे दोंडे महाराष्ट्राचं गोड पदार्थ म्हणून याचा वाण देवाला लावतात। मी तर 33 दोंडे करणार आहे आणि त्याचा वाण देवाला लावणार आहे। बघा, आपल्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत। आता वाफ निघाली पूर्ण, आपण आपलं चेक करून डाळ शिजली की नाही। आपली डाळ एकदम छान शिजली। आता हिला मी चाळणीत घेणार आहे आणि या डाळीचे एक्स्ट्रा जे पाणी ते आपण काढून घेऊ। हे आपल्याला आमटीला कामात येईल आणि आपलं पुरण सैल होणार नाही पाणी जर पूर्ण काढलं तर। आता मी इथं 1 वाटी डाळ घेतली होती म्हणून 1 वाटी गूळ घेतलाय किसलेला। आता याला पण छान गरम करू, गूळ वितळेपर्यंत, आणि मग घट्ट होईल तो गूळ तोपर्यंत। इथं आता आपण कणिक मळू। इथं मी 2 वाटी कणिक घेतली आहे, चिमूटभर मीठ घेतलंय आणि आता पाणी टाकून असं आपण गोळा बनवून घेऊ। याचा गोळा सैली बनवायचा, आपण चपाती ना करतो तसाच बनवायचा। आता इथं आपलं गूळ पूर्ण डाळमध्ये वितळलाय आणि घट्ट झालाय। आता इथं आपण चाळणीत पुरण छान मॅश करून घेऊ। बघा, आपलं पुरण मॅश करून झालंय। आता इथं मी वेलची पूड घालून घेतली आणि छान मिक्स करून घेतलं। वेलची पूडमुळे अजून याला छान टेस्ट येते। कणिक आता मळून घेऊ छान अजून। बघा किती छान सॉफ्ट कणिक झाली आहे। आता आपण दोंडे करायला घेऊ। बघा, असे मी एकसारखे 33 समान गोळे करून घेतले। बघा, असे 33 समान गोळे करून घेतले। आता आपण याला लाटून दाखवते तुम्हाला। 2 प्रकाराने मी करणार आहे। हे लाटून पण करता येतात किंवा हाताने करून पण करता येतात। बघा, अशी चपाती छोटी लाटून घेतली आपण मोदकला करतो तशी। सेम मोदक सारखं करायचं आहे, फक्त याला टोक नाही काढायचं आपल्याला। जसं आपण मोदकला कडा कडा तयार करतो तसं तयार करायचं आणि एक कळ दाबून द्यायची, म्हणजे आपला दोंडा फुटत नाही। आता हे दुसरं पण मी तयार तुम्हाला भरून दाखवते। गरम तुपासोबत खाल्ल्याने याची चव अजून वाढते छान, आणि चना डाळ आणि गुळामुळे हा पदार्थ अधिक ऊर्जावान होतो। बघा, लाटून केला आता आपण। आता हे हाताने करून दाखवते, म्हणजे लाटायची गरज नाही। असं गोड करून याची पारी करून घ्यायची गोल, आणि त्याच्यात पुरण भरून असं कळा दाबून घ्यायच्या। तुम्ही असंही करू शकता, तसंही करू शकता। असे मी 33 दोंडे तयार करून घेतले। आता यांना तेलात तळून घेते। बघा, आपलं तेल गरम झालंय, मीडियम फ्लेमवर तळायचं, म्हणजे त्यातून कच्चे राहणार नाही। असे एकसारखे दोंडे सगळे तयार करून घेतले। बघा, आपले दोंडे एकसारखे तळले गेलेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, आणि अधिक मासात देवाला वाण दाखवायला ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि कशी चव लागली हे पण सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी